16 सोमवारची कथा. ओम नमः शिवाय. श्रद्धाळू भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत 16 सोमवार व्रताची दिव्य कथा. ही कथा श्रद्धेने ऐकली तर महादेवांची कृपा, मनशांती आणि जीवनातील अडथळे दूर होतात. चला तर मग भक्तिभावानं सुरू करूया शंकर भगवानांची ही पवित्र कथा. एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं? शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकरांचं नाव सांगितलं. म्हणून पार्वतीला खूप राग आला. गुरुवाला तिनं कोड्या होशील म्हणून शाप दिला. तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढं एके दिवशी काय दिसलं? देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडानं भरलेला पाहिला आणि त्याला कारण पुसलं. गुरुवानं गिरिजेचा शाप म्हणून सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या की भिवू नकोस, घाबरू नकोस. तू तू 16 सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझं कोडं जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं की सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावं व ते खावं. त्या दिवशी मीठ खाऊ नये. याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी. त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा. तो देवळात न्यावा. मग भक्तीनं शंकराची पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणाला वाटावा किंवा गाईस चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं. असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरुवानं ते व्रत केलं. गुरुवाचं कोडं गेलं. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा या देवळी आली. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तेव्हा तिनं गुरुवाला विचारलं की तुझं कोडं कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्यानं माझं कोडं गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून असं व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच पार्वतीला येऊन भेटले. तेव्हा दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई आई, मी तुझवर रागवून गेलो होतो आणि मला तुला पुन्हा भेटण्याची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीनं 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढं कार्तिक स्वामीने हे व्रत केलं. त्याचा सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. याची व त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढं कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणास सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एक नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. राजानं मंडप चांगला सुशोभित केला होता. लग्नाची वेळ आली. राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली. हत्तीनीनं माळ ज्याच्या गळ्यात घालील याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. इथे आपला हा ब्राह्मणही मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीनीने त्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. त्या दोघांचं लग्न लावलं व नवरा बायकोची बोळवण केली. पुढे काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशी नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असता बायकोनं नवऱ्यांना विचारलं की कोण्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले ते मला सांगा. त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ती व्रत करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर आईला विचारलं की आई,
कोणत्या पुण्यानं मी तुला प्राप्त झालं? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानंही राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली व तो व्रत करू लागला. देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता हा एक नगरात गेला. या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्यालाच द्यावं असा त्यानं विचार केला. अनायासाने या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला आपल्या घरी नेमलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळात गेला. घरी बायकोला निरोप पाठविला की 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात धरला आणि चुरम्यास लोक हसतील म्हणून एका तपकात 500 रुपये भरून पाठवले. चुरमा वेळेवर आला नाही म्हणून व्रतभंग झाला म्हणून देवास राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्यास मुकशील, दारिद्र्यानं पिडशील. पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली. तो म्हणाला, महाराज, हे राज्य तिच्या बापांचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला व तिला नगरातून हकलून लावलं. पुढं ती दिन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढे काय झालं? एके दिवशी म्हातारीनं तिला चिपटीन विकावयास पाठविलं. देवाची गती विचित्र आहे. बाजारात ही चालली. मोठा वारा आला. सर्व चिपटी उडून गेली. तिनं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरातून हकलून लावलं. तेथून ती निघाली. ती एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं तेल नाहीसं झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं. पण हिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्यावर हिची दृष्टी गेली. तसं पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखं तळ्यावर गोवारी आले. नासकं पाणी पाहून मार्ग परतले. गुरंढोरं तहानलेली राहिली. पुढं काय झालं? तिथे एक गोसावी आला. त्यानं हिला पाहिलं. कोण कोठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं हिला धर्मकन्या मानली. आपल्या घरी घेऊन गेला. तिथं राहून ही कामधंदा करू लागली. तशी तिकडं हिची दृष्टी जाऊ लागली. ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे. काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला व अंतर्दृष्टी लावली. हिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं समजलं व ते नाहीसं केल्याशिवाय हिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरविलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. शंकरांनी 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं हिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्यास हिच्या भेटीची इच्छा झाली. त्यानं चोहीकडे दूत शोधास पाठविले. शोधता शोधता ते इथे आले. गोसाव्यांच्या मठात राणीला पाहिलं. तसेच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानासहित गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार घातला. वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस हिला माहेरी ठेवून घेतलं होतं. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांदा. राजानं होय म्हटलं आणि गोसाव्यानं जोडप्यांना नमस्कार केला.
व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. ती आनंदाने राज्य करू लागली. तसं तुम्ही करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवी ब्राह्मणांच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. हीच ती दिव्य 16 सोमवार व्रताची कथा. या कथेनं आपल्याला एकच संदेश दिला आहे. भगवान शंकरांना दिखावा नाही तर खरी श्रद्धा प्रिय आहे. जो भक्त संयम, श्रद्धा आणि विश्वासाने 16 सोमवार व्रत करतो, त्यांच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि महादेव त्यांना योग्य मार्ग दाखवतात. आपणही प्रत्येक सोमवारी मनापासून ओम नमः शिवाय हा जप केला तर भोलेनाथांची कृपा आपल्यावर नक्कीच होते. हर हर महादेव.